लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाहीये। दरम्यान प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर अद्यापही आघाडीपासून दूरच आहेत। पाहूयात। कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही। त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे कोणाला माहिती। लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत अजूनही चर्चा सुरू आहे। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। दरम्यान या सर्व मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी एक इशारा दिलाय। दरम्यान राऊतांचा रोख नेमका कोणाकडे असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय। कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण जनता अत्यंत जागरूक आहे। ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही। त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता हे कोणाला माहिती। तर त्यांनी त्यांच्यापैकी आहेत जिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला 24-24चा फॉर्म्युला ठरलेला। आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले 2 पक्ष की ज्यांच्याबरोबर युती झालेली नाही, आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असा खुलासा करावा। मागील अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे। मात्र वारंवार पत्र लिहून देखील काँग्रेस राष्ट्रवादीकडून उत्तर मिळत नसल्याची खंत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे। आम्ही तर होय म्हटलंय की आम्हाला यायचं आहे। आम्ही पत्र लिहिली काँग्रेसवाल्यांना, एक नाही 2-2 पत्र लिहिली, 3-3 पत्र लिहिली, एका कार्यक्रमाला सुद्धा इन्व्हाइट केलं। त्याच्यामुळे आमच्याकडून जे युतीचा जो प्रस्ताव आहे तो गेलेला आहे। या दोघांनी तो अजून काँग्रेसनी आणि NCPने स्वीकारलेला नाही। काँग्रेसचं राष्ट्रवादी बरोबरच आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे। वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे। माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत। युतीच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला लक्ष्य केलं। काँग्रेसची भूमिका दुतोंडी असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावला। आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि BJPला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे। वंचित आघाडीवरून संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद सुरू असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय। आघाडी ही होणार नाही, 2 पक्ष कोणतेतरी बाहेर यातून पडतील आणि मग अकेला चलोरेची भूमिका प्रत्येकाला वठवावी लागेल। जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये असलेला तिढा आज मुद्दामून प्रकाश आंबेडकरांचं नाव जे वारंवार घेतलं जात आहे ते एक स्पेस असावी म्हणून घेतले जात आहे। तर दुसरीकडे रामदास आठवलेंनी थेट प्रकाश आंबेडकरांना मंत्रीपदाची ऑफर दिली। दरम्यान आठवलेंनी दिलेल्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांनी देखील प्रत्युत्तर दिले। लोकांनी जर ठरवलं की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलंय की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं। त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे। ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे। मी असताना जे आहे ना मंत्री व्हायचं असतं तर माझ्या 25व्या वर्षीच मंत्री झालो असतो। त्याच्यामुळे असं मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात, मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात। तेव्हा मी जिथे पळवणार आहे तिथे असणाऱ्या पदाच्या पाठीमागे मी पळत नाही। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे। प्रकाश आंबेडकरांनी देखील वारंवार आपला प्रस्ताव इंडिया आघाडी समोर मांडला, मात्र इंडिया आघाडीनं अजून उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे प्रकाश आंबेडकर अजून किती दिवस इंडिया आघाडीपासून वंचित राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.